मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतल्या हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये दाखल झालेत। विधानसभेच्या निकालानंतर पहिल्यांदाच शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडते। दरम्यान अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीमध्ये ते सहभागी झाले असून त्यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलाय। या बैठकीत सर्व आमदारांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती आहे। हॉटेल ताज लँड्समध्ये शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडते। दादा भुसे, विजय शिवतारे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यासोबतच निवडून आलेले सगळे जे आमदार आहेत ते आता पोहोचलेले आहेत। सूरज सावंत आपल्याला बैठकीबद्दलचे अपडेट देतोय। सूरज, शिवसेनेचे सगळे आमदार या ठिकाणी पोहोचल्याचं समजतंय। एकंदरीतच काय नेमका या आमदारांचा कार्यक्रम असणार आहे आणि बैठक कुठली असणार आहे? दीपक, प्रामुख्याने आता बैठकीला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आमदारांसोबत आता बैठकीला त्या ठिकाणी बसलेले आहेत। सर्वच आमदारांच्या अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी करण्यात आला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव झाला। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या महायुतीसोबत जी महत्त्वपूर्ण विधानसभेची लढत झाली त्यामध्ये जो निर्णय झाला त्यामध्ये विजय मोठ्या प्रमाणात मिळाला, त्याच्या देखील अभिनंदनाचा ठराव झाला। यामध्ये प्रामुख्याने जे अपक्ष आमदार आहेत शरद सोनावणे हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या अपक्ष आमदारांनी आता शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे। आतापर्यंत एकूण 4 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे जी संख्या आहे ती आता 61 वरती पोहोचल्याचं सांगितलं जात आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता गटनेता निवडणीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल, त्यानंतर त्याचा ठराव होईल आणि एकमताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून नेमून सर्व अधिकार आहेत ते त्यांच्याकडे सोपवले जातील आणि त्यानंतर तोच जो ठराव आहे तो राज्यपालांकडे पाठवला जाईल। अर्थात मुख्यमंत्री याबाबतची चर्चा आहे त्यावर देखील सविस्तर चर्चा होणार आहे। आपल्या खात्याला किती मंत्रिपदं मिळणार याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे। मात्र मुख्यमंत्रीबाबत जो निर्णय आहे तो दिल्लीला घेतला जाणार आहे वरिष्ठांच्या सहमतीने। त्यानुसार मुख्यमंत्री आज दिल्लीला देखील जाऊ शकतात अशी चर्चा आहे। त्यामुळे एकूणच आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होणार आहेत। ज्या विधानसभा क्षेत्रांमध्ये आमदारांना तेथील सहकाऱ्यांनी सहकार्य केलं नाही त्याबाबत देखील चर्चा होईल। त्यामुळे आजची ही बैठक शिवसेनेच्या अर्थाने खरं तर आजची ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट तुझ्याकडून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।